सोबतीला नाही कोणी सोबतीला माझा स्वामी. वा वा क्या बात आहे. तुझं नाव काय? आणि हा प्रवास सहकुटुंब होतोय आणि खास करून आईसोबत होतोय. तर आईची इच्छा खूप वर्षांपासून होती. चला चला, स्वामी समर्थ महाराज की जय. फायनली 8 तास 550 किलोमीटर प्रवास करून आपण पोहोचलोय अक्कलकोट रोडला सहकुटुंब. आता वाजलेत 9 आणि फक्त 1 तास आहे. एकाचं आम्हाला वटवृक्ष मंदिर आहे ना, दर्शन घ्यायचं आहे. चला फायनली ओळा पण आली. बसूया. खरं तर ना खूप दिवसापासून ना व्हिडिओज येत नव्हते आणि पुन्हा एकदा ना नव्याने प्रवास चालू करतोय. आणि तुम्ही आपला प्रवास होतोय कुठे तर आपल्या अक्कलकोट इथे. पहिल्यांदा ना मी प्रवास करतोय अक्कलकोटला, तेही सहकुटुंब. तर टोटल ना 3 दिवसाची ट्रिप आहे. अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गंगापूर. मग तुम्हाला ना पुढचे काही व्लॉग्स ना देवदर्शनचे व्हिडिओज पाहायला भेटणार आहेत. तर हा नक्की माझा प्रवास कसा होणार आहे, तिथे जाऊन आपण काय काय पाहायला भेटेल, त्यासोबत जेवणाची आणि राहण्याची सोय काय, तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व पाहायला भेटेल आणि ह्याच्या पुढच्या व्लॉग्स पण पाहायला भेटेल. तर चला, करंट लोकेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि राईट साईडला आपली आहे उद्यान एक्सप्रेस 11301 मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेस. आणि समोरच लागली आहे कोणती आहे कोल्हापूर मुंबई हॉस्पेट. आणि हिचा रॅक शेअर होतो आपल्या सिद्धेश्वर एक्सप्रेससोबत. मग आपला प्रवास होतो आहे 11301 मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेस. आणि हा प्रवास सहकुटुंब होतो आहे आणि खास करून आईसोबत होतो आहे. तर आईची इच्छा खूप महिन्यांपासून होती, वर्षांपासून होती. मग कसं वाटतंय फायनली चाललं आपण अक्कलकोटला? हां, बरं वाटतंय की नाही? 3 दिवस तुम्हाला कसं वाटतंय? मला एकदम खूप छान वाटतंय. चल मग सानू पण आहे ह्या प्रवासात. 8:10ची वेळ आहे, 7:50 झालेत. आज जाऊया चला. बरोबर 8:10 आपला प्रवास चालू झाला आहे. गाडी रवाना झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून थेट अक्कलकोट, थेट बँगलोर. आपला हॉल्ट आहे अक्कलकोटला आणि त्याआधी आपण थांबू दादरला. आणि समोर लागली आहे ती मुंबई कोल्हापूर लागली आहे. चला सुमारे ना 100 किलोमीटर आणि 1.5 तास प्रवास करून मी आलो आता कर्जतला. कर्जत हा ऑफिशियल हॉल्ट नसून टेक्निकल हॉल्ट आहे. मला माहिती असेल ह्या पुढे लोणावळा आहे, बोरघाट चालू होईल. पण त्या अगोदर ना माहीत नाही सिग्नल सुटला आणि पुढे येऊन थांबली. सो ऑफिशियल हॉल्ट नसून टेक्निकल हॉल्ट आहे, तुम्हाला माहिती असेल. आता पुढे ना लोणावळा लागेल, बोरघाट लागेल, त्याच्या आधी ना बँकर्सला हॉल्ट येतात पाठीमागे 2. सो त्यासाठी ना टेक्निकल हॉल्ट आहे कर्जतला. आता पुढचा आपला प्रवास होईल लोणावळा, पुणे, दौंड. त्यामागे आपण जाऊ सोलापूर आणि अक्कलकोटला. चला पुढचा प्रवास तुम्हाला ना निसर्गरम्य बोरघाट दाखवत होता. करंट लोकेशन कर्जतला आता मी. अर्धी ट्रेन ना बाहेर आहे प्लॅटफॉर्मच्या आणि पाठीमागे ना बँकर्स लावले जात आहेत. 2 बँकर्स असतील. पुढे बोरघाट लागेल. तर चला तुम्हाला ना निसर्गरम्य बोरघाट दाखवीनच मी. जर ना एक गोष्ट सांगायची झाली ह्या ट्रेनबद्दल तर ही ट्रेन ऑपरेट केली जाते सेंट्रल रेल्वे. आपण ना नेहमी प्रवास करतो कोकण रेल्वेने आणि ती ट्रेन ऑपरेट केली जाते कोकण रेल्वे. सो त्या ट्रेनना नीट अँड क्लीन असतात. पण ही ट्रेन ना तेवढी नीट अँड क्लीन नाही आहे. म्हणजे लोक पण असतील किंवा मग साफसफाई असेल ट्रेनमध्ये, साफसफाई केली जात नाही. ह्याचा रेक शेअर होतो सिद्धेश्वर एक्सप्रेसने. तर सकाळी ट्रेन आली सोलापूरवरून, तेवढी साफसफाई केली नाही आहे आणि सेम ट्रेन पुन्हा चालते आहे बँगलोरला. तर चला एनिवेज प्रवास करूया आपण पुढचा पुणे सोलापूर. पुढचा आपला प्रवास होणार आहे बोरघाट निसर्गरम्य. ॲक्च्युली ना पावसातून जायला मजा आहे. बट एनिवेज आता आपण जाऊ पुढे लोणावळा खंडाला बोरघाट मार्गे. तिथून मग पुणे, पुण्यावरून दौंड, दौंडवरून सोलापूर, सोलापूरवरून अक्कलकोट. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया.
सुमारे 125 किलोमीटर प्रवास करून आपण पोहोचलो पुण्याला. आणि पुण्याला बघा, पुन्हा ट्रेन ना पुन्हा रिकामी येऊन पुन्हा भरली आहे, कारण की ना अनरिझर्वेशनवाले जास्त आहेत. ते सर्व स्लीपरला चढले आहेत, दौंड सोलापूरला उतरणारे. आणि TC आता जस्ट आले आहेत. बघूया उतरवतात की नाही अनरिझर्वेशनवाल्याला. मग तुम्हाला बोरघाट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता कसं आहे की वातावरण ना पाऊस नाही आहे, आता कसं की पाऊस नाही म्हणून ना वातावरण ना तेवढं हिरवगार नाही आहे, थोडं ना ब्राउनिश आहे. बट एनिवेज तुम्हाला कसं वाटलं बोरघाट मग मला कमेंट करून नक्की सांगा. आता वाजत 12 आणि आता जेवायचा वेळ आहे. तर बघूया, गाडीमध्ये ना ऑनबोर्ड कॅटरिंग आहे, तर बघूया जेवायला काय काय भेटतं. मेन्यू ऑर्डर करू आणि मग आरामात जेवूया. सुमारे ना 200 किलोमीटर प्रवास केला आणि आता आपण पोहोचलो दौंड जंक्शनला. दौंड जंक्शन जस्ट पास केलं. त्यावर आपण ना पुण्याला ना अगरवाल कॅटरिंगमधून ना, तर आपण ना अगरवाल कॅटरिंग म्हणजे ई कॅटरिंगमधून आपण जेवण ऑर्डर केलेलं आणि ते आपल्याला रिसीव्ह झालं दौंड जंक्शनला. सो थाली आपल्याला पडली व्हेज थाली 130 रुपये आणि 3 थाली मागवल्या आहेत. 2 भाजी आहे, डाळ आहे, चपाती आहे, 3 चपाती आहेत, भात आहे आणि लोणचं आहे. तर चला टेस्ट करतो आणि तुम्हाला मी सांगतो की अगरवाल कॅटरिंगमध्ये जेवण कसं आहे ते. ट्रेन पूर्ण ना हॉलला थांबली आहे. आता आपण जेवण करून घेऊया. तर 3 चपाती, भाकरी टाईप चपाती आहे म्हणजे रोटी आहे, 2 भाजी, 1 डाळ, भात आणि लोणचं. सो टेस्ट करूया कसं आहे जेवण. सो जेवण दाखव जरा. ही भाजी आहे, चांगलं आहे जेवण, चांगलं आहे म्हणजे 130ला चांगलं वाटतं. दुसरी भाजी बघूया. ही भाजी वाटतं कसली आहे, बटाट्याची आहे ना. ही बघ कसली, ही वाटतं फ्लावर वाटाणा आहे. जेवण चांगलं आहे, एवढंच आहे म्हणजे जास्त नाही आहे. तो गोड पण बोललेला, पण गोड कुठे माहीत नाही. म्हणजे 130ला एवढं बरत नाही आहे, बट चांगलं आहे. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझा स्वामी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझा स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. वा वा, क्या बात आहे. तुझं नाव काय? अंतरा. अंतरा. पूर्ण नाव बोल. अंतरा. गाईस लहान आहे, 3 वर्षाची आहे आणि तिला ना सोबतीला आणि निशंक होई म्हणा ना, होई रे म्हणा, ते गाणं तिला पूर्ण येतं. वा. तू राहायला कुठे आहेस? सोलापूरला. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की चला चला, स्वामी समर्थ महाराज की जय. फायनली 8 तास 550 किलोमीटर प्रवास करून आपण पोचलो आहे अक्कलकोट रोडला सहकुटुंब. मग आपली ट्रेन पण डिपार्ट झाली आहे अक्कलकोट रोडवरून ठीक 4:30 वाजता. फक्त 2 मिनटं हॉल्ट करून पटकन निघते. आता हिचा लास्ट स्टॉप आहे बेंगलोर 11301 उद्यान एक्सप्रेस. तर चला टाटा बाय बाय. ज्या गोष्टीसाठी अट्टास धरलेला एका महिनाभरापासून की अक्कलकोटला यायचं आहे, तर आपण फायनली पोहोचलो सहकुटुंब स्वामींच्या नगरीत अर्थात अक्कलकोट. तर अक्कलकोट रोडला आलो आहे, सोलापूरला न उतरता आपण आलो अक्कलकोट रोडला, कारण ट्रेनना अक्कलकोट करून पुढे गंगापूरला जाणार होती आणि आपण ना तिकीट बुक केलेली गंगापूर रोडपर्यंत, पण आम्ही उतरलो आहे अक्कलकोटला. तर आज आपण अक्कलकोटचं दर्शन घेऊ. सो खरं त्यांना ॲक्च्युली महिन्याभरापासून प्रयत्न करत होतो अक्कलकोटला यायचं प्लॅन करत होतो, बट अगोदर तिकीट नाही भेटले. तर तिकीट काढली तेव्हा मग AC कन्फर्म झाली नाही आणि 2 दिवस तत्काळ ट्राय करतोय. मग काल फायनली तत्काळ तिकीट भेटली आणि आज आपण पोहोचलो अक्कलकोटला सहकुटुंब. तर आता पुढचा प्रवास आपला असेल इथून अक्कलकोट. 10 ते 12 किलोमीटर मंदिर आहे, मठ आहे स्वामींचं. त्याची आपण भक्त निवासमध्ये जाऊ, रूममध्ये चेकिंग करू आणि मग फ्रेश होऊन जाऊ दर्शनाला. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. मंदिराच्या बाहेर तुम्हाला ना टमटम मिळून जातात, फक्त 50 रुपये सीट. तुम्हाला डायरेक्ट सोडतात ते कुठे, अक्कलकोट मंदिरा शेजारी. तर चला आम्ही 4 आहोत, वर बॅग ठेवली आहे, इथून प्रवास करूया थेट आता मंदिराकडे. फायनली फ्रेश झालो आणि आता मी चालू दर्शनाला संध्याकाळी 7:30 वाजता. खरं सांगू ना खूप जास्त गोंधळ झाला. म्हणजे आम्ही भक्त निवासला गेलो आणि भक्त निवास फुल, यात्री निवास फुल. आता करायचं काय? आणि त्यानंतर ना जे पण आहेत ना बाहेर एजंट्स ते 2000-3000 रुपये हॉटेल सांगतात. फायनली ना एक गुगलवर सर्च केलं आणि मस्त रेसिडेन्सीचं हॉटेल भेटलं. 1500 मध्ये आम्हाला 24 आवर्स नाही, बट सकाळी 11 वाजता चेकआउट आहे.
त्यामुळे 2 डेजसाठी रूम बुक केली आहे 1500, नेक्स्ट डे 1200, कमी थोडे गेले त्यांनी. तर फायनली रूम भेटली. स्वस्त नाही म्हणणार कारण की ना सीझन आहे, सीझनमुळे ना खूप जास्त गर्दी आहे आज. काय सांगू तुम्हाला अक्कलकोटला. स्वतः पण जाऊया, दर्शन घेऊया. आता आपण ना 4 ठिकाणी फिरणार आहोत. पहिलं आहे खंडोबा मंदिर, त्यानंतर समाधी मंदिर, अर्थातच चोपा महाराजांचा वाडा, त्यानंतर गुरु मंदिर, बाप्पा महाराजांचा वाडा, त्यानंतर आपण जाणार आहोत मेन मंदिर, ते आपलं वटवृक्ष मंदिर. तर चला पटकन प्रवास चालू करूया. अक्कलकोटच्या भक्तिमय वातावरणात आमची यात्रा सुरू झाली. सर्वप्रथम आम्ही आलो समाधी मंदिरात. आता मी जस्ट आलो आहे स्वामींचं समाधी मंदिर आणि काय सांगू राव, फिलिंग आहे ना, बेस्ट फिलिंग आहे. लिटरली 1 महिना वाट पाहिलेली या क्षणाची साकार होणार. चला, आणि गर्दी खूप जास्त आहे ॲक्च्युली, आज खूप जास्त गर्दी आहे. समोर पादुका आहेत स्वामींचे. तर काही समोर ना पादुका आहेत, ही स्वामींनी वीर सुरू केली होती आणि ते त्यांचे वस्त्र आहेत. ॲक्च्युली आता ना अंधार जास्त आहे म्हणून तुम्हाला प्रॉपर दिसत नसेल आणि गर्दी पण जास्त आहे. समाधी मंदिराच्या अगदी शेजारी आहे चोअप्पा महाराजांचा ऐतिहासिक वाडा. स्वामींनी ते तब्बल 21 वर्ष वास्तव्य केलं. हीच जागा त्यांच्या भक्तीची साक्ष देत होती. इथे स्वामींच्या पादुका आणि त्यांच्या वापरातील वस्त्र दर्शनाला मिळाले. यानंतर आम्ही परत समाधी मंदिरात गेलो आणि नशीब असं की आम्हाला सायंकाळची आरती मिळाली. आरतीच्या त्या लयीत पूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून गेलं. आरतीनंतर आम्ही जिथे स्वामींनी प्रथम आगमन केलं त्या श्री खंडोबा मंदिरात पोहोचलो. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, तुम्ही आता आरती पाहिली असेल. लकी होतो आम्ही की 8 वाजता गेलो आणि आम्हाला आरती पाहायला भेटली समाधी मंदिरमधली. आरती अनुभवायला भेटली. तिकडचा जो वाईब होता ना, वेगळा वाईब होता, जणू की ना साक्षात्कार होत होता स्वामींचा. तर आय होप तुम्हाला आतापर्यंत प्रवास आवडला असेल. खूप घाई झाली आहे ॲक्च्युली ना. आता आमच्याकडे फक्त ना आता वाजलेत 9 आणि फक्त 1 तास आहे. 1 तास आम्हाला वटवृक्ष मंदिर आहे ना, तर दर्शन घ्यायचं आहे आणि गुरुमध्ये दर्शन घ्यायचं आहे. तर चला पटपट पाहूया इथून. आता मी आहे पाठीमागे खंडोबाचं मंदिर. खंडोबा मंदिर आहे ना, बाजूला तुम्हाला बाहेरच ना रिक्षा भेटेल 20 रुपये सीट. तर चला पटकन जाऊया. मी पुढे बसतो. मी पुढे बसतो. 20 रुपये तिकीट घेतल्यानंतर पुढे आलो गुरु मंदिरात, जिथे आजी स्वामींचे पावन पावलखुणा दर्शनाला मिळतात. शेवटी आम्ही पोहोचलो अक्कलकोट मठात. इथे घेतला स्वामींचा प्रसाद, त्यांचे आवडते बेसन लाडू आणि वटवृक्षाखाली शांतपणे घेतले ते दर्शन. संपूर्ण यात्रेला एक सुंदर पूर्णविराम देऊन गेला. तर म्हणा, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फायनली अवघ्या 2 तासात आमचं दर्शन झालं 4 ठिकाणी. एक पहिलं आपलं समाधी मंदिर, दुसरं खंडोबा मंदिर, तिसरं गुरु मंदिर आणि चौथं वटवृक्ष मंदिर. तर खरं तर ना समाधी मंदिर आम्हाला आरती पण भेटली, तुम्ही पाहिली असेल. त्यानंतर आपण गेलो खंडोबा मंदिरला, गुरु मंदिर केलं आणि मग गेलो आपण शेवटी वटवृक्ष मंदिर. वटवृक्ष मंदिरला गर्दी नव्हती, पटकन दर्शन झालं. लेडीजला गर्दी होती पण जेंट्सला तेवढी गर्दी नव्हती. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. खरं सांगू ना, ॲक्च्युली खूप महिन्यांपासून प्लॅन करत होतो, खूप वर्षापासून प्लॅन करत होतो सहकुटुंब यायला. ह्या अगोदर ना प्लॅन झाले होते पण मी ना ते प्लॅन मुद्दाम कॅन्सल केले फ्रेंड्ससोबत किंवा मग इतरांसोबत. पण मी म्हटलं की मला यायचं होतं, मला मम्मीला घेऊन, म्हणजे आईला घेऊन. म्हटलं की तिची इच्छा होती तर म्हटलं अक्कलकोटला येईन तर आईलाच घेऊन येईन. सो ती इच्छा आज पूर्ण झाली. शेवटी फायनली आलो मी सहकुटुंब आईला घेऊन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मठात. तर चला
आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, हा प्रवास आवडला असेल. आपला प्रवास चालू झाला होता सकाळी 8 वाजता CSMT रेल्वे स्टेशनवरून. मग आपण प्रवास केला 11301 उद्यान एक्सप्रेसने. आपण आलो कुठे? अक्कलकोट रोड. तिथून टमटमनी आपण फक्त 50 रुपयात आलो पर पर्सन अक्कलकोट मठात. तिथून हॉटेलमध्ये चेकिंग केलं, फक्त 1500 रुपये लागले हॉटेलला. ॲक्च्युली ना खूप जास्त गर्दी आहे म्हणून ना हॉटेल्स अवेलेबल नाही आहेत. फक्त 1500 रुपयात आम्हाला हॉटेल भेटलं नॉन AC चौघांसाठी. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि हो, पुढचा ब्लॉग आपला असणार आहे, आपण उद्या प्रवास करणार आहोत डे 2 मध्ये तुळजापूर आणि पंढरपूर. तर तुम्हाला ना मी बेस्ट वे दाखवणार आहे की जर अक्कलकोटला आलात तर तुळजापूर आणि पंढरपूर कसं करावं, कसं करायचं. तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर चला टाटा बाय बाय, टेक केअर.